महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झालंय आणि आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एका व्यक्तीची तुफान चर्चा होती। ती म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक। आता आमदार नवाब मलिकांची चर्चा इतकी की महायुतीचे नवाब आणि राजकारण लाजवाब अशा चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या। नवाब मलिकांना आपल्याकडे खेचण्यासाठी शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोघांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय। पण नवाब मलिकांनी मात्र आज अजितदादांच्या बाजूने कौल दिल्याचं दिसतंय। कारण नवाब मलिक आज सत्ताधारी बाकावर मागे जाऊन बसले होते। त्यामुळे नवाब मलिकांनी एक प्रकारे अजितदादा गटाला आपलं समर्थन दिल्याचं बोललं जातंय। आता अजितदादा गटात नवाब मलिक आले म्हटल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी विधान परिषदेत हाच मुद्दा अधोरेखित केला आणि फडणवीसांना धारेवर धरलं। यावेळी फडणवीस आणि अंबादास दानवे यांच्यातही चांगली खडाजंगी झाली। कारण तुरुंगात असलेल्या व्यक्तीला आपण मंत्रिपद दिलं आणि तुरुंगात गेल्यानंतरही त्यांचं मंत्रिपद काढलं नाही, मग त्यांच्याबद्दल आपण कुठल्या अर्थाने विचारणा करता, असा खडा सवाल फडणवीसांनी अंबादास दानवेंना विचारला। त्यामुळे ही खडाजंगी संपूर्ण राज्यानं पाहिली। तरी नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीसांनी विरोध केलाय आणि तसं पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही लिहिलंय। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे नवाब मलिकांसंदर्भात काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं। पण फडणवीसांनी मलिकांसंदर्भात अजितदादांना हे पत्र लिहिण्यामागची नेमकी कारणं काय असू शकतात, तर त्याबाबतची 3 प्रमुख कारणं आपण आज पाहणार आहोत। त्यातलं पहिलं कारण म्हणजे आर्यन खान ड्रग्स प्रकरण, त्यांचा मलिकांचा जावई समीर खान आणि समीर वानखेडे प्रकरण, या सगळ्याचा कसा काय कनेक्शन आहे। महाविकास आघाडीचं सरकार असताना कार्डिलिया क्रूज प्रकरण, जे ड्रग्स प्रकरण होतं, ज्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला सुद्धा एनसीबीनं अटक केली होती आणि त्यावेळी एनसीबी पथकाचे प्रमुख होते ते म्हणजे समीर वानखेडे। आणि आता या समीर वानखेडे शाहरुख खानचा मुलगा यात आलाय, म्हणजे राज्याच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या वृत्तवाहिन्यांमध्ये सगळीकडे शाहरुख खान, त्याचा मुलगा आणि एनसीबीची कारवाई याची चर्चा सुरू होती। पण दुसरीकडे महाविकास आघाडीचे मंत्री आणि तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंना धारेवर धरलं। त्याचं कारण होतं इतिहासातलं त्यांच्या जावयाचं ड्रग्ज कनेक्शन प्रकरण। एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीचं सरकार असताना शाहरुख खान, आर्यन खान आणि ड्रग्ज प्रकरणाची जी चौकशी सुरू होती त्याच्या बातम्या होत्या। पण या ड्रग्ज प्रकरणात एक नाव समोर आलं, ते म्हणजे किरण गोसावी। आणि किरण गोसावी नंतर हे प्रकरण इतकं खोलात गेलं की मग समीर वानखेडेंच्या कारवायांवर सवाल उपस्थित करण्यात आले आणि हे सवाल खुद्द अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी उपस्थित केले। आणि याचं कारण होतं ते म्हणजे त्यांचे जावई समीर खान याला याच समीर वानखेडेंनी जवळपास 8 महिने विनाकारण तुरुंगात ठेवल्याचा ठपका हा नवाब मलिकांनी वानखेडेंवर ठेवला होता। त्यामुळे हे सगळं प्रकरण चर्चेत आलं ते त्यामुळे। एकीकडे नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर आरोप केले होते, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी थेट नवाब मलिकांना अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता। आणि त्यावेळी फडणवीस विरुद्ध मलिक अशी सुद्धा एक जुगलबंदी राजकीय वर्तुळात पाहायला मिळत होती। पण मलिकांनी फडणवीसांनी केलेले आरोप फेटाळले होते आणि यावेळी आपण हायड्रोजन बॉम्ब फोडणार, म्हणजे या मलिक आणि फडणवीस प्रकरणात दोघांकडून हायड्रोजन बॉम्ब, लेटर बॉम्ब फोडण्याची भाषा केली जात होती। आणि त्याच वेळी ड्रग्ज प्रकरणात जावयांवर केलेल्या आरोपांवरूनही फडणवीसांना मलिकांनी घेरलं होतं। नवाब मलिकांचे जे जावई आहेत समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक झाली होती। न्यायालयीन लढाईनंतर जवळपास 8 महिन्यांनी त्यांची सुटका झाली। समीर खान यांना समीर वानखेडेंनी यांनीच एका खोट्या प्रकरणात अडकवलं होतं आणि त्यामागे भाजप होता असा आरोप नवाब मलिकांचा होता। आता हा झाला पहिला मुद्दा। पण फडणवीसांचं आणि मलिकांचं वैर नक्की काय किंवा वैयक्तिक त्यांचं काय आहे का, तर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे अमृता फडणवीसांविरोधातलं नवाब मलिकांचं ट्विट आणि मग फडणवीसांशी वैयक्तिक वाद। झालं असं की 10 नोव्हेंबर 2021 ला नवाब मलिकांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेत फडणवीसांचे मुन्ना यादव, रियाज भाटी यांच्याशी संबंध आहेत असं म्हटलं होतं। आणि फडणवीस आणि त्यांच्या पत्नीचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा दावा सुद्धा मलिकांनी केला होता। आणि त्यांच्या याच आरोपांना उत्तर देताना फडणवीसांनी मलिकांचे जावई समीर खान यांच्या घरातून गांजा जप्त झाल्याचा आरोपही केला होता। त्यामुळे या आरोप प्रत्यारोपात या दोघांमध्ये चांगलीच जुंपलेली दिसली। पुढे मलिकांची कन्या निलोफर मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी
अमृता फडणवीस या दोघांनी एकमेकांना कायदेशीर नोटीसही बजावल्या होत्या। त्यामुळे ड्रग्ज प्रकरणातले आरोप प्रत्यारोप हे एका टोकाला पोहोचले होते आणि यातला तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे गोवावाला कंपाऊंडिंग प्रकरण। आणि या कंपाऊंडिंग प्रकरणातच मनी लॉन्ड्रिंगचा ठपका नवाब मलिकांविरोधात ठेवण्यात आला आणि याच प्रकरणात ईडीनं त्यांना 23 फेब्रुवारी 2022 ला अटक केली। हे सगळं प्रकरण काय तर कुर्ल्यातल्या एका लाल बहादूर शास्त्री मार्गावरचा एक प्लॉट होता जो नवाब मलिकांशी संबंधित कंपनीनं कोट्यवधी रुपयात खरेदी केला होता। आता ज्यांच्याकडून हा भूखंड खरेदी करण्यात आला होता त्यातली एक व्यक्ती ही 93च्या मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित होती, तर दुसरी व्यक्ती ही संघटित गुन्हेगार होती। यातील एक व्यक्ती म्हणजे कुख्यात गुंड दाऊदची बहीण हसीना पारकर हिचा अंगरक्षक होता। त्यामुळे हा भूखंड बॉम्बस्फोट तसंच संघटित गुन्हेगारांशी संबंधित असल्यामुळे तो सरकार दरबारी जमा होणं आवश्यक होतं, परंतु तो विकत घेऊन नवाब मलिकांनी गुन्हेगारांचा भूखंड वाचवला असा आरोप तेव्हा विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी केला होता। आता या प्रकरणात ईडीनं पुढे नवाब मलिकांनी 23 फेब्रुवारी 2022 ला अटकही केली आणि काळा पैसा प्रतिबंधक कायद्यानुसार 1 जुलै 2005 पासून हा कायदा अंमलात आलाय। त्यामुळे हे प्रकरण त्या आधीचं आहे, त्यामुळे आपल्याला या कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकत नाही असं मलिकांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे त्याच बाजूने त्यांनी कायम बचाव केला। पण नवाब मलिकांचं नाव थेट देशद्रोही या मोठ्या गुन्ह्याखाली आणि या मोठ्या आरोपानं चर्चेत आणि वादात आहे। आजही मलिक हे सामान्य जामिनावर बाहेर नाहीत, तर ते वैद्यकीय आधारावर बाहेर आहेत। त्यामुळे मलिकांवरील आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाहीत किंवा त्यांचं निर्दोषत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांचं महायुतीत स्वागत करणं हे चुकीचं असेल आणि ते भाजपच्या पक्षाच्या इमेजला सुटेबल नाहीये हेच फडणवीसांनी ओळखलं आणि त्याच धर्तीवर फडणवीसांनी आज तात्काळ भूमिका घेतली आणि अजित पवारांना पत्र लिहिलं। त्यामुळे फडणवीसांच्या अजितदादांना पत्र लिहिण्यामागे ही 3 कारणं असू शकतात। तरी आपल्याला याविषयी काय वाटतं? आपल्याला फडणवीस आणि मलिकांच्या या वादाविषयी काही मतं असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। ताज्या बातम्यांसाठी सकाळचं YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।